आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहे ज्याचं नाव आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड. आणि या लेक्चरमध्ये आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडचे वेगवेगळे टाइप्स बघणार आहे. त्यानंतर नॉमेनक्लेचर, मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजे काय आणि मेथड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, हे सगळे पॉइंट्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आपल्याला माहित असेल की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत. मग हायड्रोकार्बन असेल ज्याच्यामध्ये आपण अल्केन, अल्कीन, अल्काइन बघतो. हॅलाइड असतील, कीटोन असतील, अल्डिहाइड असतील, इस्टर असतील, अमाइड असतील. त्यापैकीच एक फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुप. आणि कार्बॉक्सिल ग्रुपचं स्ट्रक्चर जे असेल ते अशा प्रकारचं असतं, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आता याच्यामध्ये जर आपण केअरफुली बघितलं तर हे जे कार्बॉक्सिल ग्रुप आहे हा ग्रुप आपण डिवाइड करू शकतो सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच. तर सी डबल बॉन्ड ओ म्हणजे काय, तर कार्बोनिल ग्रुप, आणि ओ एच म्हणजे काय, तर हायड्रॉक्सिल ग्रुप. ज्यावेळी कार्बोनिल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप कंबाईन केले जातात त्यावेळी आपल्याला काय मिळतो, कार्बॉक्सिल ग्रुप मिळतो. आणि या दोन नावावरून म्हणजे कार्बोनिल असेल किंवा हायड्रॉक्सिल असेल या दोन्हींच्या कॉम्बिनेशन वरून याचं नाव काय पडलेलं आहे, तर कार्बॉक्सिल पडलेलं आहे. कसं पडलेलं आहे बघा, तर या ठिकाणी CaRb आणि याच्यामधील जो ऑक्सिल असेल तो घेतला जातो आणि आपल्याला काय मिळेल, तर कार्बॉक्सिल. हा झाला कार्बॉक्सिल फंक्शनल ग्रुप. आणि हा जर एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हटलं जातं. मग कार्बॉक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन कशी होईल, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड containing a carboxyl group as a functional group, it is called as a carboxylic acid. म्हणजे या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट असलं पाहिजे, कार्बॉक्सिल ग्रुप हा प्रेझेंट असलाच पाहिजे. आता कार्बॉक्सिल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणणार आहे. आता ह्या कार्बॉक्सिलिक ऍसिडचे वेगवेगळे टाइप्स पडतात आणि ते टाइप्स आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहे. टाइप्स ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड, इट डिपेंड्स अपॉन द 2 पॉइंट्स. म्हणजे कार्बॉक्सिलिक ऍसिडचे टाइप्स 2 पॉइंटवर डिपेंड आहेत. पहिला जो असेल नेचर ऑफ ग्रुप्स अटॅच टू द कार्बन. आणि हा कोणता कार्बन असेल, तर कार्बोनिल कार्बन असेल. आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला समजेल COOH हा जो कार्बन असेल या कार्बनला कोणते ग्रुप अटॅच आहेत, अदर दॅन दिस OH अँड ऑक्सिजन, कोणते ग्रुप अटॅच आहेत त्यावरून कार्बॉक्सिलिक ऍसिडचे वेगवेगळे टाइप्स पडतात. आता आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी ड्रॉ करू. पहिलं एक्झाम्पल असेल CH3C डबल बॉन्ड OOH. दुसरं एक्झाम्पल असेल या ठिकाणी आपण PH घेऊ, COOH. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल CH2CH C डबल बॉन्ड OOH. पुढचे एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितोय ClCH2 COOH. आता हे जे एक्झाम्पल आहे या ठिकाणी Cl ग्रुप आहे, फक्त या Cl ग्रुपच्या ऐवजी आपण OH ग्रुप, NH2 ग्रुप आणि अल्डिहाइड ग्रुप अटॅच करणार आहे आणि आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स मिळतील. फर्स्ट OH ग्रुप CH2COOH. त्यानंतर मी या ठिकाणी NH2 ग्रुप लिहितोय CH2C डबल बॉन्ड OH. आणि लास्ट एक्झाम्पल असेल ज्या ठिकाणी मी Cl च्या ठिकाणी CHO ग्रुप लिहिणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, वेगवेगळे ऍसिड्स मिळतील. जर आपण या ऍसिड पासून या ऍसिड पर्यंत जर बघितला तर या कार्बनला जे ग्रुप अटॅच झालेले आहेत ते वेगवेगळे ग्रुप्स आहेत. म्हणजे या ठिकाणी CH3 आहे, PH आहे, CH2 डबल बॉन्ड CH आहे. मग हे जे कार्बॉक्सिलिक ऍसिड असेल या ठिकाणी ॲलिफॅटिक ग्रुप अटॅच झालेला आहे किंवा अल्किल ग्रुप अटॅच झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड. या ठिकाणी PH आहे म्हणजे ॲरोमॅटिक ग्रुप आहे, याला आपण काय म्हणणार आहे, तर ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड. या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, तर अनसॅच्युरेटेड कार्बॉक्सिलिक ऍसिड.
आता या ठिकाणी जर बघितला तर अल्किल ग्रुप आहे आणि अल्किलचा एक हायड्रोजन जो आहे तो Cl न रिप्लेस झालेला आहे, म्हणजे हॅलोजन ग्रुप या ठिकाणी अटॅच आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हॅलो ऍसिड. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर हायड्रॉक्सी ऍसिड, कारण या ठिकाणी OH ग्रुप अटॅच झालेला आहे. या एक्झाम्पल मध्ये अॅमिनो ग्रुप अटॅच झालेला आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार तर अॅमिनो ऍसिड. आणि लास्ट एक्झाम्पल जे आहे त्या ठिकाणी C डबल बॉन्ड O ग्रुप अटॅच आहे, म्हणजे याला एकतर आपण कीटो ऍसिड म्हणू शकतो किंवा हा जो ग्रुप आहे त्याला ऑक्झो म्हटलं जातं, म्हणजे एकतर कीटो किंवा ऑक्झो ऍसिड असं याला म्हटलं जातं. म्हणजे जे काही ग्रुप कार्बोनिल कार्बनला अटॅच आहेत त्यावरून कार्बोक्सिलिक ऍसिडचे वेगवेगळे टाइप्स पडतात. मग ॲलिफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, अनसॅच्युरेटेड, हॅलो ऍसिड, हायड्रॉक्सी ऍसिड, अॅमिनो ऍसिड्स किंवा कीटो ऍसिड. समजा एखादं कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कार्बोक्सिलिक किंवा कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत, तर त्याचा टाइप्स वेगळा होऊ शकतो. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा टाइप किती कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. म्हणजे सेकंड पॉइंट जो असेल, नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट इन द कंपाऊंड. सुरुवातीला मी या ठिकाणी काही एक्झाम्पल लिहितोय. CH3COOH फेमस एक्झाम्पल आहे. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहे तर 2 COOH ग्रुप घेणार आहे. त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण 3 COOH ग्रुप अशा प्रकारे ड्रॉ करतोय. तर CH2COOH हे तिन्ही जे कंपाऊंड आहेत हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत, पण यामध्ये एक कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 2 कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहेत आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर 3 कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. याचं नाव असेल ऍसिटिक ऍसिड, याचं नाव असेल ऑक्झॅलिक ऍसिड आणि याचं नाव असेल प्रोपेन 1, 2, 3 ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप जे आहेत त्यावरून कार्बोक्सिलिक ऍसिडचे वेगवेगळे टाइप्स पडतात. याला आपण काय म्हणणार आहे तर मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड, याला म्हणणार आहे डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आणि याला काय म्हणणार आहे तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. Therefore, number of carboxylic group divides or classify the carboxylic acid into a mono, di, tri, tetra and so on. किती कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहेत एखाद्या कंपाऊंड मध्ये त्यावरून त्याला आपण मोनो, डाय, ट्राय, टेट्रा किंवा पेंटा अशा प्रकारे डिवाइड करू शकतो. हे झालं टाइप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं किंवा कॉमन नेम आणि IUPAC नेम कशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिडला दिले जातात ते आपल्याला बघायचं आहे. या पॉइंट मध्ये आपण सुरुवातीला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड बघणार आहे, म्हणजे कॉमन नेम आणि IUPAC नेम जे असतील ते मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कशी दिली जातात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे डायकार्बोक्सिलिक ऍसिड. चला तर मग सुरुवात करूया मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड पासून. मी या ठिकाणी लिहितोय मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड जे आहेत या ठिकाणी जी कॉमन नेम दिली जातात ही कॉमन नेम ही मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड कोणत्या सोर्स मधून आपल्याला मिळालेले आहेत त्या सोर्सवर डिपेंड असतात. आणि IUPAC नेम जर आपण म्हटलं तर IUPAC नेम मध्ये जो अल्केन आहे पॅरेंट अल्केन याचा लास्ट वर्ड जो असेल E हा रिप्लेस केला जातो कोणत्या सफिक्सनं तर OIC ऍसिड या सफिक्सनं हा E वर्ड जो असेल तो रिप्लेस केला जातो. या ठिकाणी आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघणार आहोत आणि त्याचा सोर्स काय असेल, कॉमन नेम काय असेल आणि IUPAC नेम काय असेल ते आपण सगळं काही बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल जर आपण बघितलं तर या ठिकाणी COOH आहे, पण हा कार्बोक्सिल ग्रुप हायड्रोजनला अटॅच आहे HCOOH. आणि हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हे आपल्याला कुठून मिळतं तर
अँड्स मधून मिळतं, म्हणजे मुंगीमधून मिळतं. हा त्याचा सोर्स आहे. त्याचं कॉमन नेम जे असेल ते फॉर्मिक ऍसिड, आणि हे फॉर्मिक ऍसिड आपण कशावरून लिहिलेलं आहे, तर इथं फॉर्मिका जे लिहिलेलं आहे किंवा याचा जो सोर्स आहे त्याच्यावरून त्याचं कॉमन नेम पडलेलं आहे फॉर्मिक ऍसिड. त्यानंतर IUPAC नेम जर आपल्याला बघायचं झालं तर या ठिकाणी मी HCOOH चा फॉर्म्युला लिहितोय. कार्बनची संख्या 1 आहे. एक कार्बन म्हणजे मिथेन, म्हणजे पॅरेंट अल्केन काय झाला तर मिथेन, आणि मिथेन मधला लास्ट ई जो असेल हा आपण काय रिप्लेस केलेला आहे, OIC ऍसिडने रिप्लेस केलेला आहे. म्हणजे याचा IUPAC नेम काय झालं तर मिथॅनॉइक ऍसिड. त्याच पद्धतीनं दुसरं जे एक्झाम्पल आहे CH3COOH, आपल्याला माहित आहे याचं नाव ऍसेटिक ऍसिड आहे. हे झालं कॉमन नेम, पण हे कशावरून पडलेलं आहे, या सोर्स वरून पडलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन, आणि IUPAC नेम काय असेल तर इथॅनॉइक ऍसिड. अशा प्रकारे आपल्याला लास्ट ई जो असेल तो OIC ऍसिडने रिप्लेस करावा लागेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल असेल CH3CH2COOH. आता हे आपल्याला कुठून मिळतं तर मिल्क मधून मिळतं. सोर्स काय आहे तर प्रोटस प्रॉयॉन. मग याचं नाव काय होईल तर प्रोपियोनिक ऍसिड, आणि याचं IUPAC नेम असेल प्रोपेन. ई रिप्लेस करायचं आहे OIC ऍसिडनं, म्हणजे प्रोपॅनॉइक ऍसिड. म्हणजे अशा प्रकारे आपण वेगवेगळे ऍसिड आणि त्याचे कॉमन नेम आणि IUPAC नेम लिहू शकतो. ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत त्याला आपण ब्युटरिक ऍसिड म्हणणार किंवा ब्युटॅनॉइक ऍसिड म्हणणार. 5 कार्बन जर असतील तर व्हॅलेरिक ऍसिड किंवा पेंटॅनॉइक ऍसिड, आणि जर 6 कार्बन असतील तर त्याला आपण कॅप्रोइक ऍसिड म्हणू शकतो किंवा हेक्झॅनॉइक ऍसिड असं म्हणू शकतो. तर याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होते, कॉमन नेम जे आहेत ते सोर्स वरून दिलेले आहेत, आणि IUPAC नेम मध्ये पॅरेंट अल्केन जो असेल त्यामधला लास्ट वर्ड जो असेल तो OIC ऍसिडने रिप्लेस केलेला आहे. आता यानंतर आपण काही वेगळे एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यामध्ये या कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये वेगवेगळे सबस्टिट्यूएंट असतील किंवा वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असू शकतात, आणि त्यावरून आपल्याला त्याचं नाव कसं देता येईल हे आपल्याला बघायचं आहे. अशा प्रकारचे जर एक्झाम्पल असतील तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर नंबरिंग करावं लागेल, आणि नंबरिंग करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की जो कार्बॉक्झिल ग्रुप आहे त्याचा जो कार्बन असेल त्याला आपण फर्स्ट नंबर देतोय. त्यानंतर इतर जे कार्बन आहेत त्यांना आपण 2, 3, 4 अशा प्रकारे नंबरिंग देऊ शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. या ठिकाणी आपण फर्स्ट, त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला नंबरिंग द्यावं लागेल. आणि जर आपण हा कार्बॉक्सिल ग्रुप बघितला तर या लगतचा जो कार्बन असेल त्याला आपण अल्फा कार्बन सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पुढं बीटा कार्बन, गॅमा कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. आणि आपल्याला जर याचे कॉमन नेम किंवा IUPAC नेम जर द्यायचे झाले तर काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा आपण कॉमन नेम बघू पहिल्या एक्झाम्पल मध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये कार्बन किती आहेत तर 4 आहेत. 4 कार्बन म्हणजे काय असणार आहे तर ब्युटरिक ऍसिड. आता ब्युटरिक ऍसिड जर आपण बघितलं तर 3 नंबरच्या कार्बनला काय आहे तर मिथिल ग्रुप अटॅच आहे, आणि अल्फा बीटा गॅमा मध्ये जर बघितलं तर बीटा कार्बन. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो तर बीटा मिथिल ब्युटरिक ऍसिड. हे झालं त्याचं कॉमन नेम. पण जर IUPAC नेम आपल्याला लिहायचं असेल तर 4 कार्बन म्हणजे ब्युटॅनॉइक ऍसिड, आणि थर्ड कार्बनला मिथिल, म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल 3 मिथिल ब्युटॅनॉइक ऍसिड. म्हणजे वेगवेगळे जर ग्रुप अटॅच असतील तर आपल्याला त्याचा नंबर लिहावा लागेल, कोणत्या पोझिशनला तो अटॅच आहे ते आपल्याला लिहावं लागेल. या ठिकाणी जर बघितला तर पुन्हा एकदा ब्युटॅनॉइक ऍसिड आहे आणि हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. फक्त आपण या ठिकाणी IUPAC नेम देणार आहे. तर IUPAC नेम देताना हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणजे 3 हायड्रॉक्सी, आणि काय लिहावं लागेल तर
ब्युटॅनॉइक ऍसिड आपल्याला लिहावं लागेल। या ठिकाणी पुन्हा एकदा 4 कार्बन आहेत, पण जो Cl आहे तो सेकंड कार्बनला अटॅच आहे 2 क्लोरो ब्युटॅनॉइक ऍसिड। फोर्थ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितला तर हा जो NH2 ग्रुप आहे हा 4 नंबरला अटॅच आहे, म्हणजे फोर्थ कार्बनला अटॅच आहे, म्हणजे याचं नाव काय होईल 4 अमिनो। टोटल कार्बन किती आहेत तर 5 आहे, म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल पेंटेन आणि ई रिप्लेस करावं लागेल OIC ऍसिड। सो 4 अमिनो पेंटॅनॉइक ऍसिड। आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, याला आपण कीटो ऍसिड सुद्धा म्हणू शकतो, पण IUPAC नेम मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल तर सेकंड कार्बन याला ऑक्सिजन अटॅच आहे, म्हणजे ऑक्झो लिहावं लागेल 2 ऑक्झो, आणि काय होईल तर पेंटॅनॉइक ऍसिड। म्हणजे जर वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तर आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळी नावं देता येतील। नावं देताना आपल्याला काय करावं लागेल तर कार्बोक्सिल ग्रुपचा जो कार्बन असेल त्याला फर्स्ट नंबर नेहमी द्यावा लागेल। या एक्झाम्पल नंतर आपण काय बघणार आहे तर समजा COOH ग्रुप आहे आणि त्याला एक सायक्लिक रिंग अटॅच आहे, तर त्याचं नाव काय असेल। जर अशा प्रकारचे एक्झाम्पल असतील ज्याच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप जो असेल डायरेक्ट सायक्लिक रिंगला अटॅच असेल तर या ठिकाणी आपल्याला सफिक्स यूज करावा लागेल, आणि तो सफिक्स कोणता असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा सफिक्स असेल। आणि या सफिक्सच्या अगोदर आपल्याला जी सायकल आहे किंवा सायक्लिक रिंग आहे ती लिहावी लागेल। समजा फर्स्ट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये सायक्लोहेक्झेन रिंग आहे आणि हा COOH ग्रुप आहे, ज्या कार्बनला हा COOH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला नंबर देताना फर्स्ट नंबर द्यावा लागतो, म्हणजे फर्स्ट कार्बन कोणता असेल तर हा कार्बन असेल, याला COOH ग्रुप अटॅच आहे। आता याचं नाव कसं होईल तर सायक्लोहेक्झेन ही झाली सायक्लिक रिंग आणि हा कार्बोक्सिलिक ग्रुप। आता या ठिकाणी कार्बोक्सिलिक ग्रुप सोडून दुसरा कोणताही सबस्टिट्यूएंट नाही, म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ऍसिड। दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर कार्बोक्सिलिक ग्रुप या ठिकाणी आहे, या कार्बनला आपण फर्स्ट नंबर देणार आहे, त्यानंतर हा जो असेल तो सेकंड। आता ही सायक्लोपेंटेन रिंग आहे, पण या ठिकाणी ब्रोमिन अटॅच आहे, म्हणजे आपल्याला लिहावं लागेल 2 ब्रोमो हा सबस्टिट्यूएंट ऍट द सेकंड कार्बन, नंतर सायक्लोपेंटेन आणि सफिक्स कोणता असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड। म्हणजे सायक्लिक कंपाऊंड मध्ये आपल्याला सफिक्स कार्बोक्सिलिक ऍसिड यूज करावं लागेल। त्यानंतर नंबरिंग देताना जो कार्बन असेल ज्या कार्बनला COOH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला फर्स्ट नंबर, आणि मग इतर जर सबस्टिट्यूएंट असतील त्यानुसार आपल्याला नंबरिंग करावं लागेल। अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर आपण लिहू शकतो इन केस ऑफ मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड। आता आपल्याला बघायचं आहे डाय कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नेमिंग सिस्टीम कशी आहे। डाय कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 2 COOH ग्रुप प्रेझेंट असतात, आणि ज्यावेळी आपण याचं नेम देतो किंवा IUPAC नेम देतो त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल की जो पॅरेंट अल्केन आहे तो पहिल्यांदा लिहावा लागेल, त्यानंतर 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत त्यामुळे आपल्याला लिहावं लागेल डाय, आणि नंतर राहील OIC ऍसिड हा असेल सफिक्स, म्हणजे अल्केन डॉइक ऍसिड हे त्याचं जनरल नेम असेल। आता आपण याची वेगवेगळी एक्झाम्पल्स बघणार आहे। पहिल्या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर 2 COOH ग्रुप डायरेक्ट अटॅच आहेत, याचं कॉमन नेम जे असेल ऑक्झॅलिक ऍसिड हे याच्या सोर्सवरून आपल्याला मिळतं। आणि जर आपण IUPAC नेम बघितलं तर या ठिकाणी 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन, त्यानंतर डाय OIC ऍसिड म्हणजे याचं नाव काय होईल इथेन डॉइक ऍसिड। सेकंड एक्झाम्पल मध्ये पुन्हा एकदा 3 कार्बन आहेत, याचं कॉमन नेम असेल मॅलोनिक ऍसिड, आणि जे आपण IUPAC नेम बघतोय तर प्रोपेन डॉइक ऍसिड। प्रोपेन म्हणजे 3 कार्बन, डाय म्हणजे 2 COOH ग्रुप, आणि OIC ऍसिड हा
आपण सफिक्स ऍड करायचा आहे. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 4 कार्बन आहेत. कॉमन नेम असेल सक्सिनिक ऍसिड, 4 कार्बन ब्युटेन, नंतर डॉइक ऍसिड. फिफ्थ एक्झाम्पल ग्लुटॅरिक ऍसिड, 5 कार्बन आहेत, पेंटेन डॉइक ऍसिड. आणि 6व्या एक्झाम्पल मध्ये ऍडिपिक ऍसिड, ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि याचं आयुपीएससी नेम असेल हेक्झेन डॉइक ऍसिड. आता हे जे ऍडिपिक ऍसिड असेल, हे ऍडिपिक ऍसिड आपल्याला पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये युजफुल आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कॉमन नेम जे आहेत ही याच्या सोर्सवरून मिळालेली आहेत, पण आयुपीएससी नेम मध्ये आपल्याला पहिल्यांदा अल्केन लिहावं लागेल नंबर ऑफ कार्बन्स वरून, त्यानंतर डाय लिहावं लागेल 2 COH ग्रुप आणि OIC ऍसिड हे अशा प्रकारे कंबाईन करावं लागेल. मग आपल्याला मिळतील इथेन डॉइक ऍसिड, प्रोपेन डॉइक ऍसिड, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन अँड सो ऑन. या ठिकाणी नॉमेनक्लेचर हा पॉइंट्स आपण संपवतोय. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे मोनो कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि मेथड्स ऑफ फॉर्मेशन. मोनो कार्बॉक्झिलिक ऍसिड. The definition of monocarboxylic acid that we have know, it is the acid which contains only one carboxyl group. म्हणजे या कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये फक्त एकच कार्बॉक्झिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि कार्बॉक्झिल ग्रुपचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला माहित आहे की हे अशा प्रकारे असेल. आता हा कार्बॉक्झिल ग्रुप जो असेल या कार्बनला या ठिकाणी अल्किल ग्रुप अटॅच असेल, अरिल ग्रुप अटॅच असेल किंवा अल्किनिल ग्रुप अटॅच असेल किंवा अल्कायनिल ग्रुप या ठिकाणी अटॅच असू शकतो. अशा प्रकारे जर आपण वेगवेगळे ग्रुप या ठिकाणी अटॅच केले तर आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स या मोनोकार्बॉक्झिलिक ऍसिडची लिहिता येतील. फर्स्ट एक्झाम्पल आपण लिहू CH3COOH. सेकंड एक्झाम्पल CH3CH2COOH. थर्ड एक्झाम्पल आपल्याला लिहिता येईल की या ठिकाणी आपण अल्किल ग्रुपच्या ऐवजी अरिल ग्रुप सबस्टिट्यूट करू, COOH. COOH आणि या कार्बनला अटॅच असेल OH ग्रुप. याचबरोबर CH2 डबल बॉन्ड CH जर कार्बनला अटॅच असेल तर आपल्याला अशा प्रकारचं ऍसिड मिळेल. या CH2CH च्या ऐवजी आपण वेगळी एक रिंग घेऊ शकतो, CH डबल बॉन्ड CH COOH. CH2COOH. यावरून हे क्लिअर होतं की कार्बन जो असेल एक तर अल्किल ग्रुपला अटॅच असू शकतो किंवा अरिल ग्रुपला अटॅच असू शकतो, तसेच अल्किनिल ग्रुप म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन सुद्धा कार्बनला अटॅच असू शकतात. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड ड्रॉ करता येतील. याचं जे नाव असेल ऍसेटिक ऍसिड, याचं नाव असेल प्रोपॅनॉइक ऍसिड कारण या ठिकाणी 3 कार्बन आहेत. याचं नाव असेल बेन्झॉइक, बेन्झीन रिंग डायरेक्ट अटॅच असेल. It is benzoic acid, but at the second carbon OH group is attached. So the common name for this compound is salicylic acid. याचं नाव आपल्याला माहित असेल की ॲक्रेलिक ऍसिड. CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे अल्किन ग्रुप जो असेल तो अटॅच झालेला आहे. या ऍसिडमध्ये अरोमॅटिक रिंग आहे, त्याचबरोबर C डबल बॉन्ड C आहे. याचं नाव असेल सिनॅमिक ऍसिड. आणि लास्ट एक्झाम्पल जे आहे त्या ठिकाणी CH2COH ग्रुप आहे. हा झाला ऍसिटिक ऍसिड आणि रिंग म्हणजे फिनिल, ज्याचं नाव असेल फिनिल ऍसिटिक ऍसिड. जे मोनोकार्बॉक्झिलिक ऍसिड जे असतील एक तर ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक असतील किंवा अनसॅच्युरेटेड ऍसिड असतील. नंतर आपल्याला मेथड्स ऑफ फॉर्मेशन्स बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा अल्डेहाइड कीटोन यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला कार्बॉक्झिलिक ऍसिड मिळतात.
नायट्राइल जे असतील, नायट्राइलचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात. आणि फोर्थ मेथड असेल ज्याच्यामध्ये अल्किल बेन्झिन असतील, त्यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात. मेथड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. द फर्स्ट मेथड, from alcohol upon oxidation in presence of strong oxidizing agent gives a corresponding acid. So oxidation is there. हे ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, या दोन्ही प्रोसेसना आपण ऑक्सिडेशन म्हणू शकतो. आता या ऑक्सिडेशन मध्ये काय होतं की अल्कोहोल जे आहेत, जनरली प्रायमरी अल्कोहोल, त्यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये अल्डिहाइड मिळेल आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला ऍसिड मिळेल. आणि यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावे लागतील. आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणते असतील तर KMnO4 असेल, पोटॅशियम परमॅंगनेट, K2Cr2O7 दॅट इज पोटॅशियम डायक्रोमेट, किंवा क्रोमियम ट्रायऑक्साइड CrO3, अशा प्रकारचे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावे लागतील. प्रायमरी अल्कोहोल एक्झाम्पल असेल CH3, CH2OH that is ethanol. When it is treated with a strong oxidizing agent, suppose a KMnO4 is there and in the second step there is a hydrolysis, then this ethanol in the first step it gets converted into a CH3CHO acetaldehyde. जर आपण इथेनॉल आणि ऍसिटाल्डिहाइड या दोन्हींची स्ट्रक्चर जर कम्पेअर केली तर आपल्याला कळेल की इथेनॉलमध्ये 6 हायड्रोजन आहेत, पण ऍसिटाल्डिहाइड मध्ये 4 हायड्रोजन आहेत. Therefore the acetaldehyde contains 2 hydrogen less than that of ethanol. It means that hydrogens are removed in this process. Therefore it is the oxidation process. And in the second step, what will happen? This acetaldehyde, it will give a corresponding acid. Therefore we will get here a CH3COOH, that is acetic acid. पुन्हा एकदा आपण जर ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटिक ऍसिड मोलेक्यूल जर कम्पेअर केला तर या ठिकाणी फक्त एकच ऑक्सिजन आहे, पण ऍसिटिक ऍसिड मध्ये 2 ऑक्सिजन आहेत. याचा अर्थ असा आहे की ऑक्सिजन इज added in this process when this acetaldehyde is treated with the KMnO4. We get addition of oxygen. Therefore it is the oxidation process. In this way we can convert ethanol into the acetic acid via the formation of aldehyde in presence of strong oxidizing agent. Suppose या ठिकाणी आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले, manganese dioxide that is MnO2 or Tollens reagent that is AgNH3 twice a positive charge then OH minus. जर अशा प्रकारचे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले तर फक्त इथेनॉलचं कन्व्हर्जन ऍसिटाल्डिहाइड मोलिक्यूल मध्ये होईल, पण ऍसिटाल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिटिक ऍसिड मध्ये होणार नाही इन प्रेझन्स ऑफ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. दॅट्स वाय वी हॅव टू यूज a strong oxidizing agent such as KMnO4, K2Cr2O7 and CrO3 in this oxidation process. Now we will see the second method from aldehyde and ketone. अल्डिहाइड आणि कीटोन यांचं जर कन्व्हर्जन आपल्याला ऍसिड मध्ये करायचं असेल तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावे लागतात, सच ॲज दॅट वी हॅव स्टडीड इन द oxidation of alcohol, KMnO4, K2Cr2O7 or CrO3. This type of strong oxidizing agent we have to use in case of ketones as well as in case of aldehyde. Oxidation of aldehyde, it gives a corresponding acid with the same number of carbon atom. म्हणजे जर आपण अल्डिहाइड घेतला, समजा
CH3CHO आणि याचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझन्स ऑफ KMNO4, सेकंड स्टेप हायड्रोलिसिस. तर या ठिकाणी आपल्याला CH3COOH मिळेल. Number of carbon in the reactant and product, they are same. So the oxidation occurs in such a way that the number of carbons remains same. आणि समजा आपण जर कीटोन घेतला CH3C double bond OCH3 dimethyl ketone or it is acetone आणि याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन प्रेझन्स ऑफ KMNO4 कारण हा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अशा प्रकारचं प्रोडक्ट मिळेल CH3COOH. Now in this acetone there are 3 carbon but in case of product there are 2 carbon. It means that the oxidation of ketone gives acid but there is a 1 carbon atom less than the ketone. In this way we can convert aldehyde and ketone into the corresponding acid. आणि या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होताना कार्बनची संख्या सेम राहते पण कीटोनचं जर कन्व्हर्जन ऍसिड मध्ये झालं तर 1 कार्बन ऍटम आपल्याला कमी मिळतो. म्हणजे या ठिकाणी जर 3 असतील तर इथं आपल्याला मिळतील 2. या ठिकाणी जर 4 असतील तर आपल्याला या प्रोडक्ट मध्ये 3 कार्बन मिळतील. म्हणजे 1 कार्बन जो असेल तो ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये निघून जातो. आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होताना जर वीक किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जरी यूज केले सच ॲज CrO3 ॲज कम्पेअर टू KMNO4 तरी आपल्याला ऑक्सिडेशन प्रोसेस मिळेल. पण जर कीटोनचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावे लागेल. In this way we can convert aldehyde and ketone into the corresponding acid. Now the third method is from a nitrile or a cyanide. When we have to convert this nitrile into the acid, we have to use the hydrolysis process. And this hydrolysis, it may be carried out in an acidic medium or a basic. So acid or basic hydrolysis is used to convert the nitrile into the acid. आणि या कन्व्हर्जन मध्ये जो C ट्रिपल बॉन्ड N हा जो नायट्राइल ग्रुप असतो याचं कन्व्हर्जन आपल्याला COOH यामध्ये झालेलं मिळेल. समजा आपण या ठिकाणी CH3CH2 ग्रुप घेतला. हा जो कंपाऊंड असेल CH3CH2CN याचं नाव असेल प्रोपेन नायट्राइल. हायड्रोलिसिस CH3CH2COOH. CN जो असेल CN हा COOH मध्ये कन्वर्ट होईल. आता हे कन्व्हर्जन होत असताना फर्स्ट स्टेप मध्ये काय होईल CH3CH2 CONH2 म्हणजे नायट्राइलचं कन्व्हर्जन अमाइड मध्ये होईल आणि अमाइडचं कन्व्हर्जन सेकंड स्टेप मध्ये ऍसिड मध्ये होईल. अशा प्रकारे नायट्राइल दे आर going to convert into the acid via amide by hydrolysis process. Now we will take the aromatic nitrile, that is benzene is going to attached with the C triple bond N. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे CN याचं कन्व्हर्जन COOH मध्ये होईल. हायड्रोलिसिस COOH. Benzonitrile gives benzoic acid as a product. So from this example it is clear that C triple bond N in the first step it is converted into CONH2, then finally it is converted into the COOH. Nitrile to amide, amide to acid. The last method that we are going to study here, it is the formation of acid from alkyl benzene. Alkyl benzene upon oxidation in presence of KMNO4 and
K2Cr2O7, they undergo oxidation to form corresponding acid. And the characteristic of this oxidation is that the alkyl benzene should have a alpha hydrogen. It is also called as a benzylic hydrogen. And the second characteristic is that the side chain which is attached to the benzene ring, it undergoes the oxidation. या ऑक्सिडेशन मध्ये काय होतं तर साइड चेन जी असेल जी बेन्झीन रिंगला अटॅच असेल त्याचं ऑक्सिडेशन होईल. आणि हे ऑक्सिडेशन कधी पॉसिबल आहे ज्यावेळी बेन्झायलिक हायड्रोजन प्रेझेंट असेल त्यावेळी. आणि यासाठी जे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावे लागतात ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात. पोटॅशियम परमॅंगनेट असेल किंवा पोटॅशियम डायक्रोमेट असेल. सपोज द एक्झाम्पल प्रोपिल बेन्झीन, म्हणजे बेन्झीन रिंगला प्रोपिल ग्रुप अटॅच असेल CH2CH2CH3. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक अल्फा हायड्रोजन. या ठिकाणी आपल्याला अल्फा हायड्रोजन आहे की नाही हे चेक करावं लागेल. पहिल्यांदा हा बेन्झीन कार्बन, या कार्बनला हा जो कार्बन अटॅच आहे हा झाला बेन्झायलिक कार्बन. आणि हा जो हायड्रोजन असेल याला एकतर अल्फा हायड्रोजन आपण म्हणू शकतो किंवा याला बेन्झायलिक हायड्रोजन सुद्धा म्हणता येईल. म्हणजे या कंपाऊंड मध्ये बेन्झायलिक हायड्रोजन प्रेझेंट आहे. जर बेन्झायलिक हायड्रोजन प्रेझेंट असेल तरच या प्रोपिल बेन्झीनचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग ऍसिड मध्ये होईल इन प्रेझेन्स ऑफ KMnO4. ऑक्सिडेशन झाल्यानंतर ही जी साइड चेन असेल या साइड चेनचं कन्व्हर्जन डायरेक्टली COOH मध्ये होईल. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ साइड चेन into the COOH so that it gives a benzoic acid. So the propyl benzene gives a benzoic acid. Now the second example, आपल्याला एक वेगळं एक्झाम्पल घेता येईल ज्याच्यामध्ये आयसोप्रोपिल ग्रुप जो असेल तो बेन्झीन रिंगला अटॅच असेल. CH3CH3. First we have to check the benzylic hydrogen. This is the benzylic carbon, there is a presence of hydrogen, so it possesses a benzylic hydrogen. आणि जर बेन्झायलिक हायड्रोजन असेल तरच याचं ऑक्सिडेशन पॉसिबल आहे. आणि ऑक्सिडेशन होताना जी साइड चेन आहे याचं कन्व्हर्जन COOH मध्ये होईल. सो द आयसोप्रोपिल benzene it also gives a benzoic acid. Last example, tertiary butyl benzene. Carbon attached to the 3-methyl group. I will write here the reaction condition KMnO4 hydrolysis. Look, the structure of tertiary butyl benzene. In case of tertiary butyl benzene, there is a presence of benzylic carbon, but the hydrogen is absent. So I will write here no benzylic hydrogen. आणि जर बेन्झायलिक हायड्रोजन ऍबसेंट असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडचं ऍसिड मध्ये कन्व्हर्जन किंवा ऑक्सिडेशन होत नाही. देअरफॉर टर्शरी ब्युटिल बेन्झीन इट डझंट गिव्स अ ऍसिड अपॉन ऑक्सिडेशन. आणि या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल नो रिॲक्शन. इट इज ड्यू टू द ऍब्सेन्सी ऑफ बेन्झायलिक हायड्रोजन. In this way, we have studied the different methods of formation of carboxylic acid. In the next lecture, we will see the halo acids.